यानंतर नाशिककरांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण हे 80% भरलंय। गेल्या 24 तासात गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 11% वाढ झाली आहे। जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाण्याची मोठी प्रमाणात आवक होत असल्याची माहिती दिली जाते। या संदर्भात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रांजल, आपण पाहतोय नाशिकमध्ये पावसाची प्रतीक्षा होती, मात्र आता नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण पाऊस पडल्यानंतर गंगापूर धरण हे 80% भरलंय। खरंय वर्षा, आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील एक 2-3 तालुके सोडले तर इतर ठिकाणी पावसाने दडी मारलेली होती। पावसाच्या सारेच जण प्रतीक्षित होते, मात्र काल सकाळपासूनच पावसाची संततधार ही सुरू आहे। यासोबतच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची जोरदार अशी बॅटिंग ही बघायला मिळत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ ही झालेली आहे। जिल्ह्याचा धरण साठा जवळपास 65% गेलेला आहे। तर नाशिककरांना मोठा दिलासा जर म्हटलं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये देखील 80% एवढा पाणीसाठा हा झालेला आहे। काल तो 69% होता, म्हणजेच गेल्या 24 तासामध्ये तब्बल 11% वाढ ही गंगापूर धरणामध्ये झालेली आहे। त्यामुळे जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, पाण्याची आवक जर अशी सुरू राहिली तर कदाचित सायंकाळपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात येऊ शकतो। यासोबतच आपण बघितलं तर दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे देखील हे पाणी मराठवाड्याकडे जाऊन पोहोचतोय, त्यामुळे साहजिकच नाशिक पाठोपाठ आता मराठवाड्याला देखील मोठा दिलासा हा मिळालेला आहे। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर धरणातून विसर्गाला सुरुवाती करण्यात येणार आहे। सध्या 5 धरणांमधून विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। निश्चितच प्रांजल, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।